या वर्षी एवढा पाऊस पडला आमच्या कृषी अमृत जर नसतं वापरलं आमचा बाग सापडलाच नसता, राहिलाच नसता. आणि आम्हाला वाटलं होतं बाग जाईल, पण आमचा बाग गेलाच नाही. एवढ्या पाण्यात 2 महिने पाण्यात होता. ही वस्तुस्थिती, फोटोय पाण्याचे आमचे. माझ्या अंगावर काटावर शहारा येऊ ते याच्यामुळे वाचला. हा डाळिंब सुद्धा त्याच्यामुळेच वाचला. टोटल डाळिंबात पाणी होतं, फुल फुल पाणी होतं 2 महिने. हो 2 महिने. ऐका ना, मी जी बोलर शॉर्ट बोलर घेतली ना, लोक फिरायला गेले, मी कृषी अमृत व्हायला गेले. चला शेती करूया. अख्खी कृषी अमृत न भरलेली गाडी. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन. अभिनंदन भेटेल तुम्हाला. अख्खे कुशन काळे कृषी अमृतनी. आम्ही काम नाही करीत, आम्ही कृषी अमृत टाकतो. आम्ही नाही काम करते. कृषी अमृत काम करत. हा कृषी अमृत काम करत, आम्ही नाही काम करीत. तिला ताली 12 फूट मका वाढवली तिला. बघा अशा प्रकारचं बोर आहे आणि छानपैकी फळधारणा झालेली आहे. एवढी फळधारणा झालेली आहे की नेमकी बोराला कुठं कुठं सेट व्हावं हाच प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक फुल सेट झालेले का बरोबर आहे. कांडो कांडी पण शब्द चुकीचा आहे इथं. हा पानागणिक करेक्ट, पानागणिक फळ लागलेले आणि पानं जरी पाहिली तर अतिशय काय आहे, तेजदार आहे, चमकदार आहे आणि असं भरभरून फळ आलेले. मी हे वापरायला लागले, एसटीसी वापरायला लागल्यापासून वाढलं. कधीपासून वापरता तुम्ही? आम्ही 6-7 वर्षापासून यूज करतो. म्हणजे तुम्ही सॉइल चार्जर कृषी अमृत पहिल्यापासून वापरता? हो 7 वर्षापासून यूज करतो. आम्ही फक्त कोणाला सांगत नव्हतो. सांगितलं की लोक येड्यात काढायचे, मग आम्ही थांबून घेतलं होतं. म्हणजे दुकानदार थकले पण तुम्ही काय थकला? आम्ही नाही थकलो. किती दुकानदार थकवले तुम्ही? आम्ही थकलोच नाही. आहे की नाही? क्या बात आहे. काय वाजवलं पाहिजे तुमच्यासाठी. क्या बात. ही दरवर्षी मला एकरामध्ये 7 ते 8 लाख रुपये होतात याच्यावर. आता हे बघा पट्टी माझ्या 50 रुपयाची पट्टी किलोची याची. आणि आता अरे किती माल आहे याला पुन्हा. हा म्हणजे टेस्ट काय भारी हो पण याची. एका झाडाला 4-4-5-5 कॅरेट उतरते खाली. हा हो 5 कॅरेट घेतो आम्ही. रोज 5,000 रुपयाचा माल काढतो आणि ते बी पाठी चिकून येतो 4 वाजता, कोणाला कळत पण नाही. आता हा माल आहे ना, आता माझ्या हिशोबाने आमचा 1 लाख रुपये झाले 10 दिवसामध्ये. झाले पण? हो झाले 1 लाख रुपये. आणि अजून हा लय माल 1 एकर मध्ये अजून हा सुरुवात नाही. सुरुवातही नाही. मग 10,000 रुपये खर्च करून एक्स्ट्रा जर 30,000 रुपये होत असतील त्याच वावराचे. तसं नाही, वावर सुधारतं माझं ते. डोकं लक्ष कुठे आहे, बँक बॅलन्स वाढवतो. सगळ्यात मोठा दृष्टिकोन आमचा कसा आहे, आम्ही नवीन जमीन घेतलेली, त्यांना कधी खत माहित नाही. आपली जमीन पण सुधारली पाहिजे तिकडे. सगळ्यात जिवंत म्हणा ना जमीन तुमची. म्हणजे मला काही फळबाग लावायची ठरली की मला जमीन विकत घ्यावं लागत आणि मग बाग लावा लागत. माझं नियोजन असं पैसा दिसत नाही, जमिनीमध्ये गुंतवते त्यांनी. जमीन हा किती घेतली? आता 20 गुंठे घेतली. आता तिला पण कधी घेतली? 8 महिने झाले तेव्हा. घेतली. हा त्याच्या आधी परत 1.5 वर्ष झालं तेव्हा घेतली. जमीन घ्यायचं नाव आहे. हे विकायचं आणि जमीन घ्यायची. हे घ्यायचं विकायचं जमीन घ्यायची. मग हेच. लोक जमिनी विकू राहिली. नाही, आम्ही घेतो. आम्ही त्यांचेच तुम्ही घेता. शंभरच्या गोण्या बळीवर ठेवते आणि चालत त्याच झाडाला टाकी. त्याला माप नाही टाप नाही, माप नाही, म्हणाले तेवढं टाकायचं. म्हणाले तेवढं टाकायचं. आम्ही तो हिशोब नाही राहत. मनाला येईल तेवढं टाकायचं म्हणून मनाला येईल तेवढं येते झाडा. खरं की नाही असं येते सगळं. शेतकरी मित्र नमस्कार. आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये आपण शेतकऱ्यांना भेटतोय आणि कोपरगाव तालुक्यामध्ये आपण पोयगावमध्ये आहेत आणि आपण बघतोय या साईडला त्यांचं डाळिंबाची बाग आहे आणि या साईडला त्यांचं आपण हे कोणतं बोर आहे? रेड ॲपल आहे. रेड ॲपल आहे, बरोबर आहे. बघा अशा प्रकारचं बोर आहे आणि छानपैकी फळधारणा झालेली आहे.
एवढी फळधारणा झालेली आहे की नेमकी बोराला कुठं कुठं सेट व्हावं हाच प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक फुल सेट झालेले आहे. हम्म. का हो? बरोबर आहे. कांडो कांडी पण शब्द चुकीचा आहे इथं. हा कांडो कांडी नाहीये, आहे की नाही? हा, पानागणिक, करेक्ट, पानागणिक फळ लागलेले. आणि पानं जरी पाहिली तर अतिशय काय आहे, तेजदार आहे, चमकदार आहे. समजदार आहे. आणि असं भरभरून फळ आलेले. हा, हो. तर काय रहस्य याचं? का हो पाटील, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. सुनील गोरख गायकवाड, अच्छा, पोहेगाव. पोहेगावचे. अच्छा, हे किती क्षेत्र आहे तुमचं सगळं इथे? इकडे 1 एकर आहे. तुम्ही सोबत शेती करता? हो, दोघं सोबत करता. माझे दोन्ही मुलं इंजिनियर झाले. अच्छा, आता किती एकर शेती आहे? इकडे आमची 4.25 एकर जमीन ओके, गायकवाड पाटलांची इथं 4.25 एकर. आणि सगळी किती जमीन तुम्हाला? सगळी 6.25 एकर जमीन झाली. 6 एकर जमीन आहे. हम्म. बरं, आता ह्या 4.25 एकर मध्ये तुम्ही मकाचं उदाहरण दाखवलं. हो मकाला तुम्ही 40चं ॲव्हरेज काढलं. हो. किती आहे मका सगळी? ही 3 एकराची मका आहे. 13 टेलर काय वापरलं होतं? हे कृषी अमृतन हे आपला SSM एवढं 2 कृषी अमृत एकरी किती वापरलं होते आम्ही एकरी 8 बॅग वापरल्या होत्या मकाला? मकाला. आणि हे किती वापरलं होतं? ते एकच बॅग वापरली होती ती. एकरी? 2 पाहिजे होते. हा, 2 नाही, कमीत कमी 4 पाहिजे. हा. 4 केल्या हो. तुमचं आता ही किती ॲव्हरेज निघाला असेल? नाही, अजून आता हे एक अंदाजे 1 क्विंटल किती निघाला असेल? सर्वसाधारण ती 3 एकरामध्ये आम्हाला 125 क्विंटल होईल. 3 एकरामध्ये 125 क्विंटल म्हणजे 40च्या आसपास ॲव्हरेज. 40 पर्यंत जातो तरी. बरं, लोकांचे मका आणि तुमच्या मक्कीत काय फरक होता केली तेव्हा? लय बदल झाला. काय बदल होता? उंच वाढलेली होती जास्त आणि मोठी कणस आली. तुमची मका उंच वाढली. उंच वाढली आणि कंस मोठे झाले जास्त. मोठे कंस आले. आणि लोकांच्या बाबतीमध्ये तुलना केली तर केमिकलचे छोटी अकुल होते, हा. म्हणजे हाईट कमी होती हो आणि त्याप्रमाणे मका पण तेवढी दांडगी नव्हती. हो बरं, आपले दाणे पाहिले एक सलग आणि एकदम भरीवे, हो. तर ॲव्हरेज काय होणार? Average वाढ- वाढणार. म्हणजे तुमचा ॲव्हरेज खर्च तुलनेमध्ये जर विचार केला तर ॲव्हरेज कसं काय तुमचं Average तगडं भेटत. टिकून राहिलं भेटलं तुम्हाला? आणि जर केमिकल केलं असतं तर काय फरक पडला? नाही, एवढं नव्हतं भेटत ना. किती भेटत तुम्हाला? कमी भेटायचं. 20च्या पुढे नव्हतं जात. काय बात करता? हा, 20च्या तुमच्या भागात पुढं. काय लोक तर तसंच 30चं काढता, नाही, 30-40चं नव्हतं भेटत. नाही. वीसच्या पुढे नव्हतं जात. हे कमी झालं होतं का? पहिल्यापासून असंच निघते कमी? नाही. पूर्वी आम्ही हे वापरायला लागले, STC वापरायला लागल्यापासून वाढलं. कधीपासून वापरता तुम्ही? आम्ही 6-7 वर्षापासून यूज करतो. म्हणजे तुम्ही सॉइल चार्जर कृषी अमृत पहिल्यापासून वापरता? हो, 7 वर्षापासून यूज करतो. आम्ही फक्त कोणाला सांगत नव्हतो. सांगितलं की लोक येड्यात काढायचे, मग आम्ही थांबून घेतलं होतं. दीदी पाहिलं? बी जे आलो होतो ना, हा, तिकडे आलो होतो ना, मी हा. शब्द बोललो नाही. हा ना. कारण असं आहे, आपण लोकांना सांगितलं की ते आपल्या येड्यात काढायचे. मी यांना यायचो, एवढा माल लागत होता तेवढा घेऊन जायचो. का गव्हाला मी 12,000 रुपयाचा यांच्याकडून माल नेला. लोक मग आता विचार करणार आहे, एकरामध्ये जर 12,000चा तुम्ही मालच टाकीत तर लोकांना 12,000चा गहूच पिकत होईल. अच्छा, घर इकायला काढसाल तुम्ही? म्हणजे असं लोक डायलॉग मारले तुम्हाला? हा, मी हा? नेलक नाही हो तुमच्याकडून. गायकवाड पाटील येड लागले म्हणेल, जमीन इकायला काढले ते. मी त्यांना म्हणत नाही का तुम्ही काय चाललंय माग पार? हा, नाही, ते नाही, हा? सांगितलं. म्हणजे दुकानदारच थकले, पण तुम्ही काय थकला? आम्ही नाही थकलो. किती दुकानदार थकवले तुम्ही? आम्ही थकलोच नाही. आहे की नाही? क्या आम्ही बात तसं आहे, काय राहिलो. वाजवलं पाहिजे तुमच्यासाठी, क्या बात. आता हे डाळिंबाला आहे ना, आमचा 4-4 किलोचा डोस पडलेला आहे. अजून फळ धरेल नाही रेस्ट पिरियड मध्ये. हा, हो, काळा निघन पहा आता खाली. वा 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 वा. म्हणजे या डाळिंबाला तुम्ही बेसल भरलाय हो, 4 अजून किलो फळे धरलेलं नाही त्याचं अजून. धरलं नाही तरी पण टाकलाय? हो, रेस्ट पिरियड मध्ये ओके. पूर्ण पाणी होतं. तुम्हाला एवढं पाण्यात डेअरिंग होता हा कशी काय आली आणि यांची साथ कशी काय नाही भेटली? नाही, मला आहे ना, मी सुरुवातीलाच मकाला यूज केला. मला त्याचा खूप रिझल्ट मिळाला. मग तुम्ही आणि मी 7 वर्षापासून हात- कोणाचंच ऐकत नाही. मग कोणाचंच नाही? नाही, मी कोणाचंच ऐकत नाही. मग मी लोकांनी माझं म्हणते का स्वतःचं आडबंग घ्या? मी चर्चा पण करीत नाही याच्याबद्दल. लोक म्हणत नाही का आडबंगे? नाही नाही, काहीच म्हणत नाही. केमिकल वाले मित्र तुम्हाला म्हणते नाही का काय केमिकल वाल्यांचं माझं 80,000 रुपये बिल व्हायचं, ते डायरेक्ट कमी झालं. डायरेक्ट 0वर आलं जवळजवळ. काय? सगळं आता ही आनंदी बाग आनंद आहे. माझी सगळी आहे ना, हा, ही दरवर्षी मला एकरामध्ये 7 ते 8 लाख रुपये होतात याच्यावर. किती झाड आहे सगळी? हे 400 झाड आहे. आणि क्षेत्र किती आहे? 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर मध्ये 4-4 लाख रुपये होतात. हो, 7 लाखाच्या पुढे. मागल्या वर्षी 7 लाख रुपये? 9 लाख रुपये झाले होते आम्हाला. आता हे बघा, पट्टी माझ्याकडे 50 रुपयाची पट्टी किलोची याची. ह्याची. हम्म. आणि आता अरे किती माल आहे याला पुन्हा. हा, म्हणजे टेस्ट काय भारी आहे पण याची. एका झाडाला 4-4, 5-5 कॅरेट उतरते खाली. हा, हो, 5 कॅरेट घेतो आम्ही. 5 कॅरेट. अरे बरं, याला बेसल डोस किती टाकी दे? याला आम्ही सर्वसाधारण 20-20 गोण्या टाकतो. 2 डोस करतो. 40. कृषी अमृतच्या हो, 1 एकरला 1 एकरला. आणि- रोजचे 100 किलो माल काढतो आम्ही. 100 रोज 5,000 रुपये. रोज 5,000 रुपयाचा माल काढतो. आणि ते बी पाठी चिकून येतो 4 वाजता, कोणाला कळत पण नाही. हो, बरोबर आहे. हो, इथं आता असं आहे, पट्टी ना आपल्याकडे. असं आहे इथं गंमत अशी आहे, सच का मुंह काला झुटे का बोलबाला असं आहे भावांनो. त्याच्यामुळे आता गंमत अशी आहे. आता हा माल आहे ना, हा, आता माझ्या हिशोबाने आमचा 1 लाख रुपये झाले 10 दिवसामध्ये.
झाले पण हो झाले 1 लाख रुपये. आणि अजून हा लय 1 एकर मध्ये अजून हा सुरुवात नाही. सुरुवातही नाही. अरे बापरे. हा शिवाय घरीच करतात. आम्ही टोटल घरी करतो सगळं. दोघंच तुम्ही नवरा गावकरी आहे का? ते मला काय म्हणे तुम्ही दरवर्षी एवढे पैसे करीत एवढे उद्योग करते म्हणे. आम्हाला माहित नव्हते हे उद्योग करते म्हणून. कृषी अमृत वापरते म्हणून. मग त्याच्याबरोबर काय टाकलं यावर्षी? कृषी अमृत SCCM सगळं वापरलं. सगळं वापरतो आम्ही. तुम्हाला काय बदल वाटला हो? SSM टाकता तुम्ही यावेळेस. आता हो. पूर्वी कृषी अमृत काय वापरायचं. झालं हे जर ह्या वर्षी एवढा पाऊस पडला हा आमच्या हा कृषी अमृत जर नसतं वापरलं हा आमचा हा भाग सापडलाच नसता, राहिलाच नसता. 2 महिने पाण्यात होता. 2 महिने पाण्यात होता आता. आतापर्यंत. हो ते तलाठी मॅडम आल्या त्या मध्ये त्यांना म्हणलं पंचनामा करा. ते म्हणे आम्ही फळबागांचा पंचनामाच करीत नाही. केलंच नाही ते. त्यांनी पंचनामाच केला नाही आमचा. आणि आम्हाला वाटलं होतं बाग जाईन पण आमचा बाग गेलाच नाही. एवढ्या पाण्यात 2 महिने पाण्यात होता. ही वस्तुस्थिती. फोटोय पाण्याचे आमचे. माझ्या अंगावर काटा येऊ राहिले, शहारा येऊ राहिले. ते याच्यामुळे वाचला. हा डाळिंब सुद्धा त्याच्यामुळेच वाचला. टोटल डाळिंबात पाणी होतं इकडे. फुल फुल पाणी होतं 2 महिने. साचलेलं. हो 2 महिने. तरी एवढं सेटिंग आहे. आता तुम्हाला पुढे गेलो दाखवतो. डुकरांनी ते जे आम्ही कृषी अमृत ते टाकलेलं होते ते गांडूळ तयार झाले ना तर त्याच्यामध्ये तिने सगळे खड्डे खड्डे करून ठेवले ते गांडूळ खाण्यासाठी. त्याला खायला काय नव्हतं. सगळं पाणी होतं ना. वर बेड होती. ते गांडूळ वरती होती. तिने ते सगळे आमचे नुकसान करून टाकली. अख्खी बेड फोडली अख्खी तिने. आहे पुढं समोर दिसतंय. एवढे गांडूळ तयार झाले होते. मेंदू बंद झाला बापरा. हा मला सांगा काय काय बोलायचं आता? बोलायला काय आणि शिल्लक आहे? माझ्या 2 महिने पाणी जर साचलेलं वावरामध्ये. डॉक्टर नाही, मी डॉक्टर लावलेलं नाही कोणीच नाही. म्हणजे मी ना हे कृषी अमृत पहिल्यापासून वापरतो. 7 वर्ष झाली. मी चर्चा पण करीत नाही. भाजीपाल्याचा धंदा होता. हो पिकवायचा आणि स्वतः विकायचा. पहिले तुम्ही? हो रिक्षा होती. रिक्षा होती होती. गाडी स्वतःची. 9 वर्ष तयार करायचा, स्वतः 9 वर्षात विकायचा. मी सगळं शिकलो गेलो. चालेल का? तुम्ही अभ्यासू शेतकरी आहे हो आणि नुसतंच गुडघ्याने शेती करत नाही नाही, तर नाही, डोक्याने अजिबात शेती करता. हो माझे का आता डाळिंबे हा जांभुळे अंजीरचा बाग आहे. मी 17 वर्ष अंजीर त्याच्यावरच पिकवला होता. बर म्हणजे अंजीरला शेवट गेलं माझ्याकडून ते. बर आणि मग नंतर आम्ही परत शिफ्ट केला दुसरीकडे अंजीर. बर. 17 वर्ष आता माझे याला अंजीर- किती बेस्ट डोस झाले? याला 2च झाली फक्त. तिसऱ्या याला आम्हाला कामच करता येणं मध्ये म्हणजे चान्सच नाही घुसायला. घुसायचं कुठून ते घेऊन. मग आम्ही 2च डोस करतो. बरं डोस 2 केले. सॉइल चार्जर किती सोडला असेल याला? सॉइल चार्जर आम्ही 2दाच सोडलो होतो फक्त. किती लिटर सोडलं? डाळिंबाला जास्त सोडतो. याला किती सोडलं होतं तरी? याला जवळजवळ 5-6 लिटर सोडलं फक्त. 5 लिटर हो. सोडलं. आता मी गव्हाला पण फवारणारी वरून ते. बर. आणि हे डाळिंबाला मा डोकं चाला ना आता याला आहे ना आम्ही म्हणजे काही फळ धरेल नसताना 10-12 लिटर सॉइल चार्जर सोडले होते. आता पण तुम्हाला त्या मार्गदर्शन पाण्याने करायला आम्हाला माणूस- डाळिंब परत रिवर्स आमला इतका फ्रेश बाग होता. हा 2 महिने पाणी असल्यामुळे आम्ही म्हणलं आता तसं नाही. टाकावं लागला. तसं नाही. ते तर विषय तो नाही राहत पाण्याचं. नाही काही ठीक आहे. आता डाळिंबाला पाणी चालत नाही हे बरोबर आहे. हम्म. आणि पाणी त्यासाठी विषच असतं. हम्म. पण तुम्ही हे जे करता ना हे बंद करा पहिलं. आता इथून पुढे बेड ना तणनाशक नाही मारा. तणनाशक. तणनाशक आता ते जास्त झालं. तणनाशक आम्ही म्हणजे मागच्या वेळेस मारलं नव्हतं म्हणून झालं नाही एवढं. तसं नाही करायचं. ब्रश कटर वापरायचं. हा, तुमच्याकडे काय आहे? काळ्या जमिनी, हा ब्लॅक कॉटन नाही आता ही मुरमट जमीन आहे. त्याच्यामुळे नाही इकडे तुमच्या काळीची भाग- पण. आहे ना नाही, जरा. नाही, चांगलं ट्रॅक्टर लावलं तर खाली मुरम निघत नाही खाली निघू द्या. हम्म. पण वरचा लेअर तुमचा काळा आहे ना काळा आहे, काळा आहे. त्याच्यामध्ये काय होतं पाणी धरून ठेवतं ते. हम्म. मग नायट्रोजन लेवल वाढते आणि म्हणून तुमचं तण वाढतं. हम्म. जसं बेसल डोस तुमचा वाढत जाईल ना हम्म. तसं ऑटोमॅटिक तण काय होईल? हम्म. कमी होईल. कमी होईल, बरोबर. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हम्म. सॉइल चार्जरचे 20, 25, 30 ml ने स्प्रे मारायचा बेडवर. हा. डायरेक्ट तण बसून जाईल. तणाच्या मागे लागायचं नाही, झाडाच्या मागे लागायचं. हो. हे करायचं. तुम्ही केमिकलवर शेती करत होते हम्म. पूर्वी बरोबर. प्युअर. Pure. आता तुम्ही एसटी वैदिकवर आली. हा काय बदल वाटला तुम्हाला? लय मोठा बदल झाला हो. तोच काय बदल वाटतो? आता मी गव्हाला सुद्धा पहिले आम्ही DAP च्या 2 गोण्या टाकायचो. हा. 2 युरिया टाकले का निघाल गो आमचा 12-13 बरोबर पोती. बरोबर. मी 2000 मध्ये 12-13 पोते निघायचं. हा आता त्यांना तुम्ही यांना विचारा मी यांच्याकडून गव्हाला 10,000चा एकरी बस बेसल टाक. हो विचार ना त्यांना बरं बिल काय त्यांच्याकडे. तुम्ही कशाच्या हिमतीवर टाकला तो? नाही मला पहिल्यापासून कॉम्पिटिशन मी कोणाला विचारतच नाही. किती गहू होईल तुम्हाला असा अंदाज? मला माहिती मी 20 पोत्याच्या आत येतच नाही. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही वरच्या 10 पोत्याचे किती पैसे होणार हो? दहा पोत्याची समजा नाही वापरलं केमिकल वापरलं 2000 मध्ये 10 पोती होतच ते. हम्म. आता वर 8000 खर्च केला एक्स्ट्रा मी किंवा 10 केला एक्स्ट्रा. हो 10,000 मध्ये परत 10 क्विंटल वाढला. 10 क्विंटल पैसे किती झाले? 30,000 रुपये. हम्म. मग 10,000 रुपये खर्च करून एक्स्ट्रा हा. जर 30,000 रुपये होत असतील त्याच वावराचे तसं नाही वावर सुधारतं ना माझं ते. डोकं हम्म. लक्ष पाहिलं सर. लक्ष कुठे आहे? बँक बॅलन्स वाढवतो. रासायनिक शेतीमध्ये 2,000 मध्ये 10 क्विंटल निघतं बरं का दादा. आणि आपल्या एसटी वैदिक मध्ये 12,000 मध्ये तुमचं 20 क्विंटल निघणार आहे. हम्म. राईट. पण शेतकऱ्याला काय वाटतं अरे पण खर्च बी वाढला ना असं कोण म्हणतं? शेतकरी म्हणतो. आता एक मुद्दा मला सांगा. तुम्ही काय म्हटले? माझी जमीन काय होती? सुधारते. सुधारती. बघा ज्याचा त्याचा काय आहे दृष्टिकोन पाहण्याचा. हम्म.
एक शेतकरी कशा बघतो, जमीन सुधारती म्हणून वापरतो. एक शेतकरी कशा करता वापरतो, उत्पन्न वाढणारे म्हणून वापरतो. आणि एक शेतकरी का वापरत नाही, काय तर म्हणजे खर्च वाढवतो म्हणून वापरत नाही. कारण कोण याच्यामध्ये कंगाल, कोण आहे कंगाल? जो खर्चावर लक्ष देतो. मला सांगा, आपल्याला तेच मिळतं ज्याच्यावर आपलं काय राहतं. हॅलो, बरोबर. तुम्ही ज्याच्यावर नजर ठेवणार आहे तुम्हाला तेच मिळणार आहे. हो बरोबर. बरोबर आहे का चूक आहे? मग तुम्ही जर खर्चावर नजर ठेवली तर तुमचा खर्चच वाढणार आहे. तुम्ही जर उत्पन्नावर नजर ठेवली तर तुमचं, आता तुम्ही मगाशी काय म्हटले, शेतकरी काय म्हणता की बाबा माझा खर्च, तुमचा खर्च लय जास्त आहे. तुला खर्च दिसतो ना, तुझं आयुष्यभर खर्चच वाढणार आहे. अरे पण त्या खर्चाबरोबर एसिडिटीचं काय वाढतं? उत्पन्नही वाढतं. त्याच्यावर लक्ष दे ना. बरोबर. तुम्ही त्याच्यावर लक्ष देता का नाही? हो, तुम्ही काय म्हणता 10,000 खर्च जास्त होऊ दे माझा. मी शेणखत नाही टाकत तिकडे. आता 2दा जमीन घेतली ना, शेणखत नाही यूज केलं मी, डायरेक्ट कृषी अमृत याच्यावर जिवंत करता. याच्यावरच करतो सगळं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काला आली. आता मी ते जे बोरीचे रोप आणले ना, ते नवीन क्षेत्र घेतलेले तिकडे शिफ्ट करायचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एससीटी वैदिकवर तुम्ही जमीन काय करू शकता, सुपीक. ही ताकद त्यांना कळाली. म्हणजे 2,000 रुपयामध्ये तुम्ही जमीन दरवर्षी काय करू राहिले, नापीक करू राहिले ना. बरोबर आहे. म्हणजे मी मग यांना उदाहरण काय सांगितलं, समजा या ताई आहे, ह्या काय आहे, पैशावाले. यांनी उद्या समजा 10 लाख रुपये 50 लाख रुपये बँकेत साठवले, 10 लाख रुपये, आणि पोरग करतं झालं. मग पोरग काय करतं, यांचं ATM कार्ड घेतं, बँकेत जातं आणि पैसे काढून आणतं आणि 10,000 रुपये मम्मीला देतो. आता मम्मीच्या अकाउंट 10 लाख रुपये, दर महिन्याला 10,000 रुपये आणतं. कुठून आणतं? केमिकल नावाचं ATM कार्ड टाकीतं आणि 10,000 रुपये कमवून आणतं. आणि मम्मी म्हणतो 10,000 रुपये मम्मी मी कमावले. पहा बरं का, मम्मी म्हणजे आई, कोण? माती. आता मला सांगा, दुसरं पोरग यांचं, हे आमचं एससीटी वैदिकचं पोरग आहे, तर ते काय करतं, ते काय म्हणतं, मम्मी मी 10,000 कमवून आणते. मग ती स्वतः कष्ट करते आणि कमवून आणते. पोरग काय करायलं, 10,000 रुपये काढून आणून मम्मीचं बँक अकाउंट खाली करून राहिलं. पण ते काहीच कष्ट करायची गरज नाही ना, ते एका मिनिटात घेऊन येतं. परंतु दिदीला महिनाभर काय करावं लागतं, कामाला जावं लागतं, काम करावं लागतं, तेव्हा ती 10,000 रुपये घेऊन येते. पण ती मम्मीचा बँक बॅलन्स काय करू राहिली, वाढू राहिली. म्हणजे केमिकलचं उत्पन्न हे बँकेतून ATM कार्डनी पैसे काढून आणण्यासारखं आहे. मग तुमच्या मातीमध्ये एक दिवस बँक बॅलन्स काय होणार आहे, संपणार आहे. वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी. म्हणजे ज्यांचा जो संपलाय, कोपरगावकरांचा अजून संपेल नाही म्हणून मारते उड्या. बरोबर आहे की नाही? ज्यांच्या आईंचा बँकेतला बॅलन्स संपलाय ना, त्यांना जाऊन विचारा, त्यांना दंड पडतो ATM कार्ड घातल्यावर. ते म्हणतात बँक बॅलन्स नसल्यानंतर तुम्हाला काय पडेल, दंड पडेल. तसा तुमच्या जमीन सेंद्रिय कर्ब नसल्यावर जर तुम्ही केमिकल वापरलं तुम्हाला काय पडतो, दंड. कळलं का? म्हणजे मला सांगा, दीदी महिनाभर जरी वाट पाहायला लावत असली पण ती तुमचा बँक बॅलन्स काय करते, वाढवते आईचा. कळलं का? म्हणून ही जी माती आहे, एससीटी वैदिक तुम्हाला बँक बॅलन्स वाढवायला मदत करतं आणि केमिकल काय करतं, तुमचा बँक बॅलन्स रिकामा करतं. ते सोपं जरी वाटत असलं, हिला महिनाभर तिला जे डबा करून द्या, महिनाभर तिची काळजी घ्या, म्हणजे तिला 10,000 कमायला 2,000 खर्च आहे. आणि त्याला ATM कार्ड म्हणून पैसे आणायला किती रुपये खर्च आहे, 20 रुपये. स्कूटरला 20 रुपये पेट्रोल लागत, जातो पेट्रोल येतो फुर. बरोबर. 20 रुपयाच्या खर्चामध्ये हा 10,000 आणतो आणि दीदी मात्र 2,000 रुपये खर्च करतील, महिन्याने आणती 10,000 रुपये. पण दीदीचे पैसे शाश्वत आहे आणि भाऊचे पैसे ते काय तुम्हाला कंगाल करणारे. म्हणजे जे लोक रासायनिक शेतीवर शेती करता त्यांनी हे शास्त्र समजून घ्या. ते काय करताय, ATM मधले पैसे काढताय, जे कधीतरी काय होणार आहे, संपणार आहे. आणि ते तुम्हाला कळलं, ह्या मुलाला कळलं की आईचा बँक बॅलन्स आपण वाढवायचा असतो. बरे आपल्याला कष्ट जास्त लागले तरी चालेल, भांडवल जास्त लागलं तरी चालेल. आज तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये खर्च जास्त दिसतो तुमचा, जास्त आहे. बरोबर. परंतु तुम्ही आज फायदा म्हणला नव्हत्या दिवशी 1 एकरात 12,000चा माल घेऊन आला म्हणे, असं गहू किती होणार आहे, 10 असा हा काय पिकवणार आहे बघा. तेच झालं. सगळ्यात मोठा दृष्टिकोन आमचा कसा आहे, आम्ही नवीन जमीन घेतलेली, त्यांना कधी खत माहित नाही, आपली जमीन पण सुधारली पाहिजे तिकडे. सगळ्यात जिवंत होणार ना जमीन तुमची. आज तुमचं वार्षिक ताळेबंद तुम्ही काय म्हटले, मी ह्या आपले बोराचे किती करतो, 8-9 लाख रुपये करतो दरवर्षी. बरोबर आहे. आता मला सांगा किती वर्ष आता हे, आता हे 9 वर्ष. बरोबर आहे ना? तुम्ही वापरता किती वर्षापासून? मी 7 वर्षापासून. बर, मला सांगा तुम्ही वापरायला लागल्यापासून आणि आता या वर्षी आपण SSM वापरले, तर काय बदल वाटला तुम्हाला? लय मोठा बदल. आता मी वरती कांदे अंजीर आहे ना, त्याची सुद्धा SSM टाकलेले. SSM जेवढी डेअरिंग कशी काय वाढली तुम्ही? नाही, मी वापरून मी जे मनाला आलं ते करणार. तुम्हाला अनुभव मला सांगा, अनुभव कुठून पण शोध. नाही, अनुभव म्हणजे ना, SSM चा वेगळा अनुभव. आम्ही सुरुवातीला तिकडं ज्या क्षेत्र आम्ही नवीन घेतलं
तिथं मका गुडघ्याच्या वर वाढतच नव्हती. बर मग आम्ही तिथं काय केलं, आम्हाला पहिलं काहीच माहित नव्हतं. बर मग आम्ही काय केलं, थोडंसं कृषी अमृतचं थोडीशी मी आयडिया ट्रायल मिळाली. करून पाहिली. हा. मग मी ती एकच गुणी आणली आधी, बर त्याच्यात युरिया कालवली, बर मग ती मकाच्या बोळा टाकली. ती मका त्याच्यानंतर परत कृषी अमृत पुन्हा एक एक्स्ट्रा टाकली. हा ती मका गेली 12 फूट, बिघत निघाली 4 ट्रेलर कुटीची. बरं. दोघं धरीत होते आणि कुटी मशीन मध्ये ते घालावं लागत होते. एवढी लांब मका हो. 15 आमच्या फूट. दाजीनीच घेतली होती कोळगावच्या बर ती मग मका. पुढच्या वर्षी कृषी अमृतवर. मग नाही त्या वर्षापासून मी सलग कृषी अमृत सोडलंच नाही. बर मग सुरुवातीला कृषी अमृत आणि तुम्ही काय केमिकल वापरायचे? नाही केमिकल मिक्स सुरुवातीला स्टार्टिंग गडबड झाली, माहित नंतर नाही नव्हतं केलं मग? नाही, नंतर मग थांबून घेतलं मी, पूर्ण डायरेक्ट हेच वापरतो. फक्त कृषी अमृत. हो, दुसरं काही आणि आता कृषी अमृत मध्ये SSM कधीपासून? ते 2 वर्षापासून ते वापरायला RMPH सुरुवात. कधीपासून वापरताय? ते माझ्या हिशोबाने ते डाळिंबापासून त्याला सुरुवात केली. डाळिंबापासून. हो, बघा. बागाला नव्हतं वापरीत मी ते. नाही ना, नाही. तुम्ही विचार करा जरा, बागाला वापरलं तर काय होईल? हो ना. आता आम्ही त्याच्यात फक्त साईज चार्जर, फ्रूट चार्जर त्यांना असं वाटतंय हे SSM टाकूनच मध्ये घुसून देत नाही. RMPH टाकल्यावर बाहेरच जाय म्हणून. काय झालं, थोडस मी पण अभ्यास करतो. आता मी दाखवत नाही कोणाला, मी सर्वसाधारण आमच्या घरातली मुलगा ही तुमचे 25-30 व्हिडिओ बघतो. म्हणजे रील बघता? तू पण बघते? बघते. दादा तू सगळं घर तुमचं- बघतं? माझे- तुमच्या सगळ्यांचा एक विचार कस काय झाला घरामध्ये? का हो? नाही, पहिला हा मला विरोध करीत होता. हा मग ते व्हायला पाहिजे तरच म्हणतो तरुण आहे ना. तर तो विरोध करायचा, का बरं विरोध पण करायचा? मग मी माझं सक्सेस होत नाही होत. प्रयोग करत राहते पप्पा ना. नंतर मग प्रयोग केल्यानंतर हा फुलधारणा आणि ते चांगलं व्हायला लागलं. तुला कधीपासून विश्वास बसला? जेव्हापासून म्हणजे ते वापरलं फळण ते चांगलं आलं, क्वांटिटी मध्ये आले तेव्हापासून. मग आता ज्यावेळेस तुझा माल असं दिसतोय, आता परिसरामध्ये तू विचार कर, तुलाच ह्या वर्षी एवढं पाणी साचलं होतं म्हणतो, हा. आणि आता असा माल आहे म्हणलं, तुझा विश्वास बसतो का? प्लॉट मध्ये ऊस सुद्धा उबळून तुझा गेला. विश्वास बसतो का? नाही ना, हा का 2 महिन्यापूर्वी चित्र किती महिन्यापूर्वी कंडिशन होती? ही 1 महिन्याच्या अगोदर. 1 महिन्याच्या अगोदर 2 महिने कंप्लीट पाण्यात होता आपला. 1 महिन्यापूर्वी आम्हाला स्प्रे सुद्धा आम्ही एवढ्या पाण्यात स्प्रे मारलेला आहे त्याला. पाण्यात स्प्रे बेसल टाकला. नळी त्याच्या अगोदर त्याच्या टाकून अगोदर छाटणीच्या वेळेस पावसाच्या वेळेस. 2 डोस होऊन जायला होते, त्याच्यानंतर आम्हाला बेसल डोस सुद्धा टाकतो. आता टाकेल नाही काहीच? पाणीच होतं एवढं, काय टाकणार मग त्याला ड्रीप वगैरे काय आहे की नाही? ड्रिप होता, आम्ही ते काढून टाकलं. मग नंतर ड्रिप होता आता याच्यावर, ते काय ड्रिपचेच पाईप पडलेले यायचे, ते पण वाहून गेले होते पाण्यात. सगळं ड्रिप गोळा झालं होतं सगळं वाहून पाणी. गेलं, झाड राहिली. झाड राहिली, पाणीच तेवढं होतं. सब कुछ तो गया, आता हा डाळिंब सुद्धा बाग रे राहिला. गया. बाग राहिला. एवढे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आले हो आणि तुमच्या बागेत येऊन ते शांत झाले. हो, हो. त्यांना काय विचारावं तेच उमलं ना. हे पाहिलं मागे असं, हा. हा एका त्या माळा पाहिल्या अशा. लोक ऐका ना, हे काय हो? बरं का हो साहेब, हा ऐका ना, मी जी बोलर शॉर्ट बोलर घेतली ना, लोक फिरायला घेते, मी कृषी अमृत व्हायला गेले. अख्खे कृषी क्या अमृत- बात है, यस, जय श्रीमध्ये. चला शेती करूया. अख्खी कृषी अमृत न भरलेली गाडी. क्या बात है, क्या बात है, अभिनंदन. अजून अभिनंदन. पण भेटेल तुम्हाला अख्खे कुशन काळे कृषी अमृत. मी खास तीसाठी येईल ती कृषी अमृत व्हायला. किती लांब असू दे मी तिथून घेऊन येतो. अवॉर्ड बनताय, बोलत नाही मी जास्त कुठं. अवॉर्ड बनताय. का लावा म्हणजे कसं झालं माहितीये का, मला कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स असा आला का माझी हे गॅरंटेड उत्पन्न झालं. आणि मी आता नवीन परत जमीन घेतली 1.5-2 एकर. तर त्या जमिनीमध्ये माझा परत बोरीचा बाग. म्हणजे मला काही फळबाग लावायची ठरली की मला जमीन विकत घ्यावं लागते आणि मग बाग लावा लागतो. माझं नियोजन असं. हा, आता जांभूळ लावली तेव्हा जमीन नव्हती, मी बाग हे घेऊन जमीन विकत घेऊन जांभूळ लावली. परत आता नवीन बाग घ्यायची लावायची वाटली. हा, नवीन जमीन घ्यायची. नवीन जमीन घ्यावं लागते ठीक आम्हाला, आहे. बाग लावायची लागते. फॉर्म्युले पैसा दिसत नाही, जमिनीमध्ये गुंतवते त्यांनी. जमीन हा, किती घेतली? आता 20 गुंठे घेतली. आता तिला पण त्याच्या अगोदर कधी घेतली? 8 महिने झाले तेव्हा. त्याच्या अगोदर घेतली? हा, त्याच्या आधी परत 1.5 वर्ष झालं तेव्हा घेतली. जमीन घ्यायचं नाव आहे. हे विकायचं आणि जमीन घ्यायची. हे घ्यायचं विकायचं. जमीन घ्यायची. मग हे लोक जमिनी विकू राहिली. नाही, केमिकल वाली. आम्ही घेतो. आम्ही त्यांच्याच तुम्ही घेता. त्यांच्या नाही घेत आम्ही. आम्ही केमिकल वाल्यांचे म्हणतो. हा, असं. ते नापीक करून ठेवत्या हो. आणि तुम्ही ते घेऊन सुपीक करता. नाही, आता कसं आहे माहितीये का, आम्हाला हा सपोर्टिंग जबरदस्त झाला. म्हणजे आम्ही काही पण मी करू. गमतीने मेहनत म्हटलं बरं का, मला आनंद पण झाला. मला काय सांगायचंय बघा, केमिकल वाल्यांची जमीन ते स्वतः हाताने नापीक करता. ती रिकामी झालेली जमीन तुम्ही घेता आणि कृषी अमृत जीवापुरात सुपीक करता. हो, बरोबर आहे.
हे काय पण नाही म्हणजे डेअरिंग आणि काय विचार आहे? फॉर्म्युला आम्ही तुम्हाला बोलायचं काय दिसत बोला. हा ना ट्रॅक्टर घेऊन कृषी अमृत ट्रॅक्टरने भरतो आम्ही. ट्रॅक्टर फिरतो प्रत्येक गल्लीत. म्हणजे दाबजोर कार्यक्रम चालू आहे. हो 2-3 ट्रॅक्टर माझ्याकडे. म्हणजे खाऊ घालायला तुम्ही कमी करत नाही. नाही आता मी बेसल डोस टाकलेला आहे त्याला 4-4 किलोचा. म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये म्हणजे अजून धरलेला नाही बाग आमचा. त्या बागेचं म्हणजे पहिल्यापासून तुम्ही काय काय केलेलं आहे? म्हणजे जागेवर कलम केलंय का नाही आम्ही ते रोप आणलेली होती. रोप डायरेक्ट? हो कितीला मिळाले? ते मला 60 रुपये पोच भेटलं होतं 9 वर्षापूर्वी. त्यानंतर मग हेच चालू राहिलं ना बाग नाही, म्हणजे माझा. भरपूर जणांना मी मदत पण केली बाकीच्या. बेसल डोस टाकत राहिले फक्त. हा बेसल डोस टाकत राहिले आणि ज्यांना नवीन तुम्ही रोप लागवडीनंतर किती दिवसांनी माल चालू झाला? एकाच वर्षात चालू होता. एका वर्षात चालू दररोज केला छाटणी मी. करायची. दररोज छाटणी करायची. छाटणी तळापासून छाटणी करायची, करता का? तळापासून रेगड करायची, डोस भरायचा. एवढा शिल्लक ठेवतो. हा नाही तेवढा नाही, आम्ही डायरेक्ट बुडापासूनच आणतो. सपाट करता. हा सपाट करतो. नवीन झाड. आणि डोस भरला का परत तिची गाठ घेत नाही. एकखटी डोस भरून दे, 2 डोस भरायची. तिसऱ्या डोसला आम्हाला मध्येच घुसता येत नाही त्याच्यात. कारण आमचं अंतर त्यावेळेस 9 वर्षापूर्वी ना हा 18 बाय 10 वर पाहिजे होता. हा आमच्याकडून 11 बाय 8 वर झाला. आम्ही छोट्याशा याचे तेवढं काम करतो. जर कमी कमी जागेत जागेत भरला ना सर, हा आम्हाला मध्ये काम नाही करता येणार. काम नाही करता याला माल येणार. लागत राहील. आता इकडे झाड नव्हतं म्हणून इकडे घुसता आलं याला नाही. सर- नाही याला जर बेसल डोस भरला ना इथपर्यंत भर. हा आम्हाला काम करता येणं म्हणून आम्ही थांबून घेतो थोडस. त्याला बी रेस्ट पाहिजे ना. 18 बाय 10. हा 18 बाय 10 वर पाहिजे. रोजचे 5,000 रुपये आम्हाला भेटतात. आम्ही जर डबल हे केलं वाढला माल तर आम्ही 20,000 पर्यंत रोजचा माल विकतो. रोजची 20,000 ची पट्टी राहते मग आमची. कधी कधी नाही एकदा चालू झाला का 20,000 ची कंप्लीट राहते. 5 दिवसात लाख रुपये. हा 5 दिवसाला लाख रुपये भेटतं आम्हाला. डाळिंबाचं थोडंसं मला बघतोय अवघड वाटायचं. जर पाणी हा साठतं हा त्याच्यात मी 10 kg म्हणून जांभूळ लावलेली. त्यात लावून ठेवली. हा लावलेली ऑलरेडी. हा टोटल इडून तिडून अशी. हा. बघा हे म्हणजे म्हणजे नियोजन करून त्यांच्याकडे ए आणि बी प्लॅन दोन्ही संगत चालू हा, आता राहतात. कृषी अमृत ते पण प्लॅन खातं. वर राहत नाही. हा बी प्लॅन त्यांचा चालू आहे. हा प्रत्येकात त्यांना माहिती आहे की आपल्याकडे रामबाण हमखास टेक्नॉलॉजी आपण हटायचं. नाही. आता ही जांभूळ मी पुढल्याच वर्षी चालू करणार आहे. किती आत्मविश्वास आहे. बापरे मी तर स्तब्ध झालो. पुढल्या वर्षी चालू करणार आहे आपण जांभूळ. डोकं आता बंद हे करा, माझे तुम्ही शेजारीचे राहिले. नाही यांचे आधी मी ते आणायचो ना. हे म्हणायचे काहीतरी घेऊन येत्या. नंतर यांना पीक निघायला लागलं ना मग हे माग पडायला माहिले लागले. कमी तुम्ही डोकं खायचे ना. नाही ते विरोध करीत होते मला. माहिले का दोघं 7 वर्षापूर्वी लय जटी. एकी ना हा नाही एकी नाही झाली. त्यांनी काय माझ्या शब्दाच्या पुढे नाही गेले. पण ते म्हणजे हा म्हणायचा हा. लय मावा झाला. मी म्हणायचो डिसीज फायटर मार. पण केमिकल आणायचं नाही. नाही केमिकल आम्ही झाली होती ना एकदा. म्हणजे काय झालं आम्ही फळ धरेल नाही त्याचं अजून. फक्त याच्या गडबडीमुळे गडबड केली होती. मी सगळं STC वापरलं आणि STT, हा. हा नंतर हिने काय केलं एक केमिकलचा स्प्रे मारला. आमचे सगळे पानं गळून गेले. हा म्हणे भाऊ तुमची शेती तुम्हीच करा. सगळे पानं गळून गेले त्याची. चांगले शेतकरी माझ्याकडे येत्या. ते इंग्लिश नावं घेतले का मला इंग्लिश येत नाही. आणि मग मी काय करतो त्यांना हे फोटो दाखवायचे. नाही हे दाखवले त्यांचा विश्वास बसत नाही ना. हा. मग मी आपलं जास्त बोलत नाही त्यांच्या पुढं. त्यांना म्हणतो मी काय बेशागिरी नाही 10वी पाशी. नंबर घ्या आणि बोला. हा नाही या झाडाला आता जरी तोडलं तुम्ही हो. या मिनिटाला तरी याला 100 किलो माल उतरण खाली. तुम्हाला सांगू झाड का? केवढं झाली 5,000 रुपयाला. रुपयाला. नाही मग तो नाही विषय. डाळिंबाच्या पुढे आहे आम्ही. त्या झाडाला माल आहे हा त्याचं कारण असं आहे का मालक कमाल आहे. हा नाही आज लोक म्हणते ना डाळिंब मी डाळिंबाच्या पुढे बाप आहे हे. डाळिंबाच्या पुढे मी. फवारणी रोगाची येत नाही त्याला काही. एवढं वापरलं येत काय नाही रोग असं येणार नाही. आहे? यांच्याकडे येत नाही. आमच्याकडे येत नाही. समजून घ्या. आमच्याकडे नाही येत. त्याचं किडे नाही नाही कीड लागते कीड. लागते की? लागते, याला नाही काहीच का? नाही. एक किड नाही सापडणार. किडक फळ दाखवा 1000 रुपये कमवा. हो हा किड नाही अजिबात नाही. 50 रुपयाला चालू आहे आपला माल. बागवान येऊन नेत नाही का? नाही जागेवर फोन येते मला एवढा माल पाहिजे तेवढा माल पाहिजे. टेस्ट तेवढी ना. हा हो टेस्ट तेवढी. बरं बाकीच्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही इतर लोक कोणाक बोर आहे ना तुमच्या परिसरात. इकडं आता नवीन लागवडी झाल्या काहींच्या. नाही, जुन्या ज्या लोकांच्या नाही, आहे समजा बाहेर जुन्या- मार्केटला कोणीच नव्हतं या स्पर्धेत. मार्केटला कोणी येतं का. कोणीच नाही माला स्पर्धेमध्ये कोणीच नाही. आता नवीन जे आलेले ते फक्त. ते पण किती त्यांचे काय टिकतील? थोडे असं. ते किती टिकतील. हा ते किती टिकणार आहे असं आणि विषय. खाणारे लई आता. हा आणि हा माल आमचा आहे ना लोक व्यापारी आगते करून नाही मागतात. हा ना हा माल चांगला चालतो ना शहरांमध्ये. नाही शहरात जायची गरज नाही आम्हाला साहेब. लोकललाच विकतो. इकडे लोकललाच जातो सगळा. टोटल माल लोकलला जातो माल. क्वालिटी किती तुम्ही खाल्ला ना सगळ्यांनी. आता टेस्ट काय या बुड्या थंडीत आणि पाण्यात होती बाग म्हटल्यावर मी तर 2 महिने पाण्यात होती. विहिरीतलं पाणी उपशित होतं नदीला कडीत होतं. तुम्ही हा हे पाणी कमी व्हायसाठी. त्याच्यापेक्षा अजून काय सांगू शकत. आता काय सांगायचं आणखी. पण हे जर कोणाला सगळं सांगितलं
हे खरं पटत नाही, त्यापेक्षा आपण थांबून घेतलेलं बरं. दुसऱ्याला